तर फायनली राईडला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. एक छोटासा बायपास रोड आहे हा, जो मुंबई गोवा हायवेला जोडतो, कनेक्ट होतो. तर फायनली आपण लागलो आहोत मुंबई बँगलोर हायवेला. सकाळपासून खूप गरम होत होतं. जसं मी रायडिंगची तयारी करत होतो, बाईक रेडी करत होतो, बॅग रेडी करत होतो, खूप गरम होत होतं. त्यामुळे मी जॅकेटही काढून ठेवलं. पण आता हवा एकदम थंड आहे आणि खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. तर ॲक्च्युली आत्ता टायमिंग झाला आहे 7:30. खरं तर 6:30 वाजता मला निघायचं होतं, पण उशीर झाला. सो आपल्याकडे डेस्टिनेशन खूप लांब असं नाही आहे. पाऊण तास ते 1 तास धरून चालू आहेत. इथून जवळपास 40 किलोमीटर आहे. त्यामुळे जरी थोडासा लेट झाला तरी चालू शकतं आहे. तर हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा जातो कात्रजला. तर कात्रजवरून हा इथून सरळ गेल्यावरती राईड घेतल्यावरती कात्रजचा घाट सुरू होतो. हा रस्ता हायवे आणि तो घाट एकाच ठिकाणी जाऊन मिळतो. तो लेट झाला थोडासा निघायला, पण हायवेला गर्दी कमी आहे, त्यामुळं टेन्शन नाही आहे. जसं सकाळचे 10 वाजून जातात तसं इथं ट्रॅफिक खूप जमतं, खूप तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रायडर विशाल. तर आजची आपली राईड असणार आहे पुणे ते भोर. भोरची राईड मी अशी काही प्लॅनिंगनुसार ठरवली नव्हती. आज ठरवलं की आज कुठेतरी राईड करूया. क्लायमेट खूप छान आहे, पण जाणार कुठे डेस्टिनेशन तर माहीत नव्हतं. पण अचानक लक्षात आलं, क्लिक झालं डोक्यात की इथे जवळपास आहे, 1 तासाच्या अंतरावरती भोर आहे. भोरही एक्सप्लोअर करू शकतो. आणि भोर तसं मला खूप दिवसांपासून चाललं होतं की पाहायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. लास्ट टाईम मी कोकणात गेलो होतो, याच रूटने महाडला गेलो होतो भावाच्या लग्नासाठी. तर मी भोर मार्गेच गेलो होतो मी, आणि थोडा उशीर झाला होता. तेव्हाही सकाळी निघायला टाईम होऊन गेला होता. आणि भोरचा जो नेकलेस पॉईंट आहे तो बघायचा राहून गेला. त्यामुळे म्हणलं की नेक्स्ट टाईम जेव्हा प्लॅन होईल तेव्हा पाहता येईल. तो आज या राईडला मुहूर्त लागला. तर बाईकमध्ये पेट्रोल फिलिंग करायचं आहे मला. तर पुढे कात्रज टनल लागेल, कात्रजचा बोगदा लागेल. त्याच्या अलीकडे 1 किलोमीटर अलीकडेच एक पेट्रोल पंप आहे लास्टचा. तिथे पेट्रोल फिलिंग करून घेऊयात. माझ्या लेफ्ट साईडला डावीकडे कात्रजचा लेक आहे. इथे खूप झाडी आहेत, त्यामुळे व्ह्यू दिसणार नाही. पुढे तो ब्रिज लागेल आहे, त्या ब्रिजवरून व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. इथे ट्रॅफिक जाम झाला आहे, काय झालं आहे नक्की बघूया. ॲक्सिडेंट झालेला दिसते बसचा. अरे बापरे. तर हा आहे कात्रज आंबेगावचा ब्रिज. माझ्या डावीकडे पेट्रोल पंप आहे, पेट्रोल फ्युल अप करून घेऊयात. गूगल पे आहे ना? तर पेट्रोल फिलिंग करून घेतलेलं आहे. तो आता डायरेक्ट नॉनस्टॉप भोरमध्येच थांबणार आहे मी आता.
कात्रजच्या टोलापर्यंत आपण आलेलो आहोत. येस दॅट्स इट. आणि हाच रस्ता आहे भोरला जाणारा. या अशा गावातल्या रस्त्यांवरती गाडी चालवायची, रायडिंग करायची एक मज्जा, एक अनोखंच सफर, एक बिल्डिंगच वेगळं आहे. समोरचा रस्ता तुम्ही बघताय झाडांनी एकदम बहरून आलेला आहे. खूप भारी वाटतं ते. ऑसम लुक आहे. फायनली डेस्टिनेशनला पोचलो आहे आपण. आणि हा जो तुम्ही व्ह्यू बघताय, व्ह्यू अजून यायचा आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली ते पोचलो आहे आपण. तर फायनली नेकलेसचा पॉईंट जवळ आलेलो आहे मी. आणि तुम्हीही पाहू शकता नेकलेसचा पॉईंट आहे हा. आणि खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि इथे सुद्धा आत्ता कोणी क्राऊड नाही आहे, एकदम शांतता आहे. हा नेकलेस पॉईंट आहे. ही नदी आहे आणि हिचा शेप आहे एक नेकलेससारखा. एक हार असतो गळ्यातला, त्याच्या शेपसारखा ह्याचा एक आहे वळण ह्या नदीला. आणि तुम्ही समोर पाहताय तिकडे ते आहे भाटघर धरण. थोड्या वेळाने भाटघर धरण बॅकवॉटरला जाणार आहे. तिथले एखादी प्लेस जो ऑफ रोडिंग आहे तो पाहूयात. भोरचा हा जो नेकलेस पॉईंट आहे तुम्ही बघताय व्ह्यू, तो माझ्या लेफ्ट साईडला आहे. आणि इथून आहे 5 किलोमीटरवरती. आणि इथून 5 किलोमीटरवरती आहे भाटघर धरण. तर भाटघर धरणच्या बॅकवॉटरला, बॅक साईडला आपण आता जाणार आहोत. हा रस्ता पूर्ण भाटघर धरणाकडे जातो. लोकेशन फ्रेम पहा, या फ्रेममध्ये ब्रिज आणि कॉम्बिनेशन भारी दिसत आहे. आता या साईडला मी पहिल्यांदाच आलो आहे. मॅप जिथे घेऊन जाईल तिथे आपण जाऊयात. रोडही चांगलंच आहे, त्यामुळे काही टेन्शन येणार नाही राहायचं. हा रोड पाहून असं वाटतं की गगनबावड्याच्या रस्त्याला आहे.
जसं तुम्ही गगनबावडा घाट उतरता आणि वैभववाडीला लागता सेम असाच रस्ता सुरू होतो. दोन्ही साईडला झाडं असतात आणि थोडासा घाटासारखा रस्ता असतो. समोर 2 जण येत आहेत. मला असं वाटतं त्यांना विचारावं. दादा, बॅकवॉटरला हा रस्ता जातो ना? किती लांब आहे? बॅकवॉटरला जायचं आहे फक्त. हाच रोड आहे ना? ओके. काय? ओके ओके, चालेल, थँक्यू. तर बरोबर चाललो आहे. 2 मित्रांनी सांगितलं की हाच रस्ता आहे. ह्या बाजूला हा जो व्ह्यू बघताय तुम्ही, नयनरम्य दृश्य आहे हे. आणि इथे एक जागा दिसतीये, मोकळी जागा आहे. हेल्मेटमुळे थोडासा अवतार झाला माझा, केस सगळी विस्कटली आहेत. भोर गावातला जो रस्ता आहे तिथून राईड घेतला आणि जो ऑफरोड आहे त्या ऑफरोडवरून येताना बॅक साईडला बॅकवॉटरला येताना हे एक प्लेस मला सापडलं आहे. खूप छान आहे आणि येथे खूप शांतता आहे. एक समोर तुम्ही पाहताय एक गाव आहे, ते नरे गाव आहे. तर त्या साईडला ही भिंत आहे. ती जी भिंत आहे ती भाटघर धरणाची भिंत आहे. पण सोलो राईड करण्यातही एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच आनंद आहे. हो, हां हां, अच्छा, त्याच्या खाली वाई आहे. अच्छा, की हा जो रूट आहे ह्या रूटने आपल्याला मांढरदेवीलाही जाता येतं. साधारण 35 किलोमीटरचं अंतर आहे, रस्ता आहे. आणि तिथून पुढे राईटला गेलं की महाडचा रस्ता सुरू होतो. आणि जसं मांढरदेवीचा जो रोड आहे त्याच्याच पुढे वाई सुरू होतो. वाई महाबळेश्वरचाही हा रस्ता आहे. इथूनही रूट आहे, इथूनही आपण जाऊ शकतो. ओव्हरऑल ही माझी बाईक आहे आणि ही टँक बॅग नाही आहे. तुम्हाला वाटलं असेल ही टँक बॅग आहे, पण ही आहे ॲक्च्युअलमध्ये माझी DSLRची बॅग. तर ह्याच्यामध्ये DSLR मी आज आणला नाही आहे. कॅरी करायला खूप जागा मोठी मिळाली. ट्रायपॉड आहे, क्लिनिंग किट आहे, बॅटरी बॅकअप आहे, ग्लासेस आहे, फूड आहे आणि आज ही बॅग घेऊन आलो आहे. टोटल ऑफ रोड आहे सगळं. हा गावात जाणारा एक मूळ रस्ता आहे. लोकेशन बेस्ट आहे, सगळीकडे हिरवळ आहे. तर अशा प्रकारे ही आजची राईड संपवून मी निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी.
कुठे जायचं काकांना? कापूर रोड. असले का? तर काकांना लिफ्ट दिली आहे. जसं जसं ऊन वाढते तसं गरमी खूप वाढायला लागली आहे. सकाळी थोडी थंडी होती. सकाळी थोडा उशीर होईल म्हणून घाईघाईने निघालो मी आणि त्यामुळे काही नाश्ताही मी केला नाही. तो बॅगेमध्ये फ्रूट्स ठेवले आणि पाण्याची बाटली नाही, इथे नाही मिळालं. नंतर एखाद्या कुठेतरी ठिकाणी थांबून मग ब्रेकफास्ट करेन. ओके, चला इथेच थांबवतो. कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली आहे, तोपर्यंत बॅटरी ही चार्ज होईल. बॅटरी चार्ज होईपर्यंत ब्रेकफास्ट करून घ्या. ब्रेकफास्ट होईपर्यंत बॅटरी चार्ज होईल. दोन्ही कॉम्बिनेशन होऊन जाते. तर 10-15 मिनटाच्या ब्रेकनंतर पुन्हा राईडला सुरुवात केली आहे. भोरवरून मी निघालो आहे आणि जवळपास 10 किलोमीटर मी अंतर कापलेलं आहे. 30 किलोमीटर बाकी आहे पुणे यायला. फायनली आता घरी पोचलो मी आणि कॅमेराची बॅटरी मध्येच डाऊन झाल्यामुळे मध्ये व्हिडिओ शूट करता आला नाही मला. तर जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओमध्ये काय राहिलं असेल किंवा काही तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, म्हणजे ते चेंजेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये करू शकेन. आणि तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.